हे जे रान रुजलेलं इथे दिसतंय ह्याला आमच्याकडे कोकणामध्ये भामरूट म्हणतात। तर हे भामरुटीचं जे पान आहे ह्याला भयंकर प्रकारचा असा उग्र वास आहे आणि हे संपूर्ण इकडचा भाग आहे जो हा रानटीच आहे, म्हणजे त्याला भामरूट असं म्हणतात। ह्या बाजूला त्याला खूप प्रकारचा उग्र वास असल्यामुळे त्याचा वापर आमच्याकडे शेतकरी लोक भातशेतीमध्ये टाकण्यासाठी करतात किंवा ह्याच्या वासामुळे जे प्राणी आहेत रानटी प्राणी त्रास देणारे ते येत नाहीत किंवा एक कीटक असतात छोटे छोटे जे भातामध्ये साळीमध्ये भाताची जी साळ आपण काढतो नंतर झाल्यानंतर तर ती जिथे स्टोअर करतो आपण तर त्या स्टोअरच्या कोठारामध्ये जिथे भात स्टोअर करायचं असतं त्याला कोठार म्हणतात। तर त्या कोठारामध्ये सुद्धा ह्या वनस्पतीचं जर संपूर्ण ही झाडं आम्ही नंतर कापतो आणि ही त्याच्यामध्ये आतमध्ये टाकून ठेवली तर ह्याला इतका एक प्रकारचा उग्र वास असतो तर त्याच्यामुळे त्याचं कीटकनाशकासारखंच काम ते करतं आणि त्याच्यामध्ये होणारे टोके आहेत ज्याला आपण गव्हामध्ये बघा असतात टोके, त्या पद्धतीचे टोके किंवा भात हलणं म्हणतात ज्याला किंवा डोलणं म्हणतात आमच्याकडे, तसा प्रकार जो असतो तो होत नाही आणि त्याच्यापासून भाताचं किंवा साळीचं आमच्या रक्षण होतं। तर ह्याला आमच्याकडे भामरूट असं म्हणतात।